नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। नागपुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एनसीबी के ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष राजा राजपुरकर ने महत्वपूर्ण मुद्दों पर प्रकाश डाला। उन्होंने ओबीसी समुदाय के अधिकारों और उनकी समस्याओं पर सरकार का ध्यान आकर्षित किया। राजपुरकर ने सरकार से ओबीसी समुदाय के लिए आरक्षण और अन्य सुविधाओं को मजबूत करने की मांग की। उन्होंने कहा कि ओबीसी समुदाय को उनका हक मिलना चाहिए और उनके विकास के लिए विशेष कदम उठाए जाने चाहिए। इसके अलावा उन्होंने ओबीसी युवाओं के लिए रोजगार और शिक्षा के अवसर बढ़ाने का जोर दिया। इस अवसर पर अन्य पार्टी नेताओं और कार्यकर्ताओं ने भी अपनी बातें रखी और ओबीसी समुदाय के समर्थन में एकजुटता दिखाई है। स्वागत करतो। आपण उपस्थिती दिल्याबद्दल त्या ठिकाणी आपले मनापासून आभार व्यक्त करतो। असं आहे की आज या पत्रकार परिषदेच्या विषयाला सामोरं जात असताना मी सगळ्यात अगोदर परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिवादन करतो। आणि ज्या एकंदरीत कालच्या घटनेमध्ये जिथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते, आम्हा सर्वांचे आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृतीचं जतन होता कामा नये, या महाराष्ट्राच्या येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये, त्या पुढच्या पिढीच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्याच्या भवितव्यामध्ये मनुस्मृती येता कामा नये, या एकमेव उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलं होतं आणि हा कार्यक्रम घेतला होता। या राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरजी यांनी मनुस्मृतीला आपल्या अभ्यासक्रमामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये आणण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा कुठेतरी या पुरोगामी महाराष्ट्राला त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या प्रतिगामीकडे म्हणजेच पुन्हा एकदा मनुस्मृतीकडे नेण्याचं काम या 3 इंजिनच्या सरकारने म्हणजेच या महायुती सरकारने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला। त्याला विरोध, कारण फुले शाहू आंबेडकरांचे संस्कार, छत्रपती शिवरायांचे आदर्श आणि खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा आमचा पक्ष आणि आमची विचारधारा आम्ही आजही जिवंत ठेवली होती। म्हणूनच सन्माननीय नेते जितेंद्र आव्हाड साहेबांनी या बहुजनांच्या कल्याणाकरिता त्यांनी त्या ठिकाणी हा विचार केला, हा निर्णय घेतला की आपल्याला मनुस्मृतीचं दहन केलं पाहिजे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।